त्यावर श्यामची आई म्हणाली, येणार आहे, परंतु श्याम आहे तरी कुठे? मला वाटले की तुमच्याकडे आला आहे तो. मुले म्हणाली, आमच्याकडे नाही आला तो. श्यामची आई म्हणाली, कुठेतरी लपून तर नाही बसणार तो? उंदीर घुशीसारखे लपण्याची सवय आहे त्याला. सर्व मुले माळ्यावर जाऊ लागली. श्यामला वाटले की आता तो पकडला जाणार. संत ज्ञानेश्वर माशी जसे तळ्यात पाणी पिऊन आले तसे जर मला लहान उठाले असते तर. या विचारात तो असताना त्याच्या मित्राने त्याला शोधले व पोहायला नेण्याकरता ओढू लागले. श्यामच्या आईने रागाने त्याचा हात पकडला व शिंपटीने त्याला मारू लागली. न्यारे त्याला ओढत. श्याम नको गं असा ओरडू लागला. 2-4 वेळा पाण्यात बुडवा ह्याला, चांगले नाकात तोंडात पाणी जाऊ दे. श्यामचे मित्र श्यामला घेऊन गेले. विहिरीवर सर्वजण जातात. श्यामच्या कमरेला सुतली बांधली होती. 2-4 जण विहिरीवर चांगले पोहणारे होते. श्याम थरथर कापत होता. श्यामने वाकून पाहिले व पुन्हा मागे आला. मागे पुढे त्याचे चालले होते. कुणीतरी त्याला विहिरीत लोटले. आई गं, मेलो. सर्वांनी श्यामला पोहण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. हळूहळू श्यामची भीती कमी झाली होती. नंतर श्याम वर आला व स्वतःच पाण्यात उडी घेतली. श्यामच्या कमरेला सुतली असल्याने त्याची भीती नाहीशी झाली होती. सर्वजण श्यामच्या घरी आले. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपणहून पाण्यात उडी घेतली तर लवकरच पोहणे शिकेल. असं सांगून सर्व मुले निघून गेली. डोके चांगले पुस. पण श्याम रागाने फुगून बसला होता. श्यामची आई जेवायला बसली होती. श्यामची आई म्हणाली, श्याम, हे दही घे व चाटून टाक. त्यावर श्याम म्हणतो, सकाळी मारलेस व आता दही देतेस. हे ऐकून आईचेही डोळे भरून आले. ती न जेवताच उठली. हे पाहून श्यामलाही वाईट वाटले. श्यामच्या आईने तेलाची वाटी आणली व श्यामच्या वळांना लावू लागली. श्याम, तुला कोणी मित्र म्हणेल तर तुला चालेल का? शिवाय तुला जगाने मित्र म्हणेल तर तुला आवडेल का? असा अपमान माझ्या मुलाने सहन करता कामा नये. श्याम, तू चांगला धीर ठेव, असा उपदेश तिने श्यामला केला. या गोष्टीवरून असा